महाराष्ट्रात देशी बनावटीच्या पिस्टलची डीलच्या तयारीत असलेल्या मध्य प्रदेशातल्या 4 आरोपींना अटक. सोनाळा पोलिसांची मोठी कारवाई. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनाळा पोलिसांनी स्थानिक काल रात्री मोठी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार वसाडी शिवारात ग्राम पाचोरी येथून काही लोक इतर काही लोकांसोबत पिस्टलची डील करणार असल्याची गोपनीय माहिती सोनाळा पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून वसाडी व हडियामाल या ठिकाणी सापळा रचून यातील निमखेडी फाट्याजवळ 4 व्यक्तींना नामे भारसिंग मिश्रा खिराडेव, राहणार पाचोरी, तहसील खकनाळ, जिल्हा बुरहानपूर, मध्य प्रदेश, हिरचंद गुमान सिंग उचवारे, राहणार पाचोरी, तहसील खकनाळ, जिल्हा बुरहानपूर, मध्य प्रदेश, आकाश मुरलीधर मेश्राम, राहणार करुणानगर, बालाघाट, मध्य प्रदेश, संदीप अनंतराम डोंगरे, राहणार आमगाव, तालुका बालाघाट यांना पकडून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ देशी बनावटी 4 नग अग्निशस्त्र पिस्टल मॅगझिनसह किंमत प्रत्येकी 30,000 रुपये प्रमाणे 1,20,000 रुपये, 17 नग जिवंत कारतूस किंमत 8,500 रुपये, 3 मोबाईल फोन किंमत 16,500, 1 मोटारसायकल किंमत 40,000 रुपये, नगदी रोख 32,370 रुपये असा एकूण 2,17,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सोनाळा पोलीस स्टेशन येथे अग्निशस्त्र कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सुनील कडासने, पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, बीपी महामुने, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, DS गवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, प्रभारी अधिकारी सोनाळा, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद शिबरे, विशाल गवई, मोहिनुद्दीन सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पवार, गणेश मोरखडे, चालक पोलीस कॉन्स्टेबल विनायक इंगडे सर्व पोलीस स्टेशन सोनाळा यांच्या पथकाने पार पाडले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.